पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। जालन्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर 4 ते 5 जणांकडून हल्ल्याचा प्रयत्न। धनगर उपोषणाला भेट देण्यासाठी सदावर्ते जालन्यात। हल्ला करणाऱ्यांकडून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी। गाडीवरील हल्ल्यामुळे मला कुणीही थांबवू शकत नाही। धनगर बांधवांचं आरक्षण देखील कुणी थांबवू शकत नाही। सदावर्तेंचं वक्तव्य। हल्ला जरांगींच्या समर्थकांनी केला, सदावर्तेंचा आरोप। सदावर्तेंवरील भ्याड हल्ल्याचा अजित पवार यांच्याकडून मात्र निषेध। पंतप्रधान मोदी संध्याकाळी 5 वाजता देशाला करणार संबोधित। उद्यापासून देशात जीएसटीच्या नव्या दरांची अंमलबजावणी होणार। जीएसटीच्या मुद्द्यावर पंतप्रधान देशाला संबोधित करण्याचीही दाट शक्यता। माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे आता वाद होण्याची शक्यता। विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मी आमदार नसतानाही 20 कोटी मला मिळत आहे, सरवणकरांचं हे वक्तव्य। 20 कोटींचा निधी कोणत्या आधारावर मिळाला? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांचा सरवणकरांना सवाल। गोंदियामध्ये ओबीसींची बाईक रॅली। मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी ही बाईक रॅली। कुणबी समाजाचा 9 ऑक्टोबरला एल्गार मोर्चा, तर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाविरोधात मोर्चा। या मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचा पाठिंबा। किती दिवस ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या संदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल। ऑडिओ क्लिपमध्ये लक्ष्मण हाके यांना पैशांची ऑफर। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणानं हाकेंची काढली लाच। कथित ऑडिओ क्लिपची TV9 मराठी मात्र पुष्टी करत नाही। मला बदनाम करण्याचा प्रयत्न, पैशांच्या ऑफरवरून व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर लक्ष्मण हाके यांची ही प्रतिक्रिया। हाकेंना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र। हाकेंनी स्वतःहून पैसे मागितलेले नाही, विजय वडेट्टीवार यांची ही प्रतिक्रिया। हाकेंनी एसटी आरक्षणाकडे वाकड्या नजरेने पाहू नये, वाकड्या नजरेने पाहिलं तर डोळे काढून हातात देऊ। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा हा इशारा। हाकेंनी एससी समाजाला खवळू नये, नाहीतर परत भीमा कोरेगावचा इतिहास घडेल। सचिन खरात यांचा हाकेंना इशारा। बावनकुळेंनी हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करण्यासाठी पुढे पाऊल टाकावं। जीआर रद्द केला नाही तर ओबीसींची पिढी उद्ध्वस्त होईल। उद्ध्वस्त झालेल्या पिढीला जबाबदार तुम्ही असाल, विजय वडेट्टीवार यांचे हे वक्तव्य। वडेट्टीवारांची ही नौटंकी, राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न। ओबीसींना कसा न्याय मिळेल यासाठी काम करतोय। वडेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। वडेट्टीवार आणि काँग्रेसचा मराठ्यांचं वाटोळं करण्याचा हेतू। राज्यात काँग्रेसचा देव्हारा करायला आम्हाला वेळ लागणार नाही, तुम्हाला औषधालाही कार्यकर्ता राहणार नाही, जरांगेंचा इशारा। धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण द्यावं, प्रकाश सोळंके यांचं मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र। धनगर बांधवांच्या हिताचा निर्णय घेण्याची प्रकाश सोळंके यांची मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 3 कोटींपर्यंत खर्च होतो। काही ठिकाणी जेवणाबळीसाठी 100 बोकड कापावे लागतात, आमदार संजय गायकवाड यांचं विधान। संजय गायकवाड यांच्या जे पोटात होतं ते ओठात आलं, आमदार संजय गायकवाड यांच्या विधानावरून वडेट्टीवारांची ही टीका। 28 सप्टेंबरपासून काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा। हर्षवर्धन सपकाळ आणि तुषार गांधी यात्रेचं करणार नेतृत्व, तर नागपूरच्या दीक्षाभूमीपासून यात्रेला सुरुवात होणार। 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान यात्रा चालणार। काँग्रेसची सत्याग्रह यात्रा नाही तर असत्य यात्रा। राहुल गांधी रोज खोटं बोलतात, मग काँग्रेसला सत्याग्रहाचा अधिकार कुठून? नवनाथ बन यांचा हल्ला। नवनाथ बन यांचे विचार आणि मनुस्मृतीची होळी करावी आणि आरएसएसने भारताचं संविधान स्वीकारावं। युवक काँग्रेस भारताचं संविधान आरएसएसला भेट देणार। हर्षवर्धन सपकाळ यांची ही टीका। सपकाळ यांच्याकडून प्रसिद्धीसाठी आरएसएस आणि भाजपवर टीका। काँग्रेसमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांना कोणी विचारत नाही, नवनाथ बन यांचा वडेट्टीवारांवरती निशाणा। देवीला मी तिचा भक्त वाटत असेल तर ती प्रसन्न होईल, पालकमंत्रीपदासाठी देवीला साकडं घालतो। रायगडच्या पालकमंत्रीपदावर भरत गोगावले यांचं वक्तव्य। परमेश्वराचे मोठे उपकार, आम्हा ब्राह्मणांना आरक्षण नाही। यूपीमध्ये ब्राह्मणांचं महत्त्व, याशिवाय महाराष्ट्रात मराठ्यांचं महत्त्व, मात्र जातीपातीपेक्षा माणूस मोठा, गडकरी यांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेचे पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष संजोग वाघेरे अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याची दाट शक्यता, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजोग वाघेरे यांच्या पत्नी उषा वाघेरे यांनी अजितदादांची घेतली भेट। उषा वाघेरे आणि अजितदादांची परिवार मिलनमध्ये चर्चा।
जळगावमध्ये ठाकरे सेनेच्या सुनील महाजन यांच्याकडून भाजप आमदाराचं स्वागत, तर आमदार सुरेश भुळे यांचं सुनील महाजन यांनी केलं स्वागत। सुनील महाजन यांच्या पत्नीनं विधानसभेमध्ये सुरेश भुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली। सुनील महाजन भाजपमध्ये जाणार अशी चर्चा। सोलापूर शहरातील अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकासमोर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, पडळकरांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी। नाशिकमधल्या पंचवटीमधील गोळीबार प्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक जगदीश पाटील याला अटक। काही दिवसांपूर्वी पंचवटीमध्ये तरुणावर झाला होता गोळीबार। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये काल पत्रकारांवर हल्ला झाल्यानंतर जनमानसातून निषेध। घटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा मातंग समन्वय समितीच्या वतीने घोषणाबाजी करत आंदोलन। पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कठोरात कठोर पावलं उचलण्याची केली मागणी। जालन्यामध्ये जरांगेंच्या बैठकीत अचानक मधमाशांनी हल्ला केला। बैठकीसाठी आलेल्या काही जणांना मधमाशांनी चावाही घेतला। मराठा कार्यकर्त्यांनी जरांगेंना तात्काळ दुसरीकडे हलवलं। बैठकीच्या ठिकाणी मधमाशा आल्यानं गोंधळ उडाला। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर निषेध आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या मालेगावमध्ये जन्म प्रमाणपत्रातील घोटाळा प्रकरण। अस्तित्वात नसलेल्या आजोबांच्या नावावर जन्म प्रमाणपत्र काढल्याचं समोर, पण मालेगावातील सगळे जन्म प्रमाणपत्र घोटाळे रद्द केल्याची सोमय्यांची माहिती। किरीट सोमय्या यांच्याकडून प्रकरणावर भाष्य, घोटाळ्यावर गुन्हे दाखल। नंदुरबारच्या धडगावमधील काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पडला पार। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यानं काँग्रेसला खिंडार। राहुल गांधी पुराव्यानिशी आरोप करत आहे। आणखी बऱ्याच गोष्टी राहुल गांधी पुराव्यानिशी देशासमोर आणणार, धैर्यशील मोहिते पाटील यांची ही प्रतिक्रिया। शरद पवार यांची राष्ट्रवादी उद्या सांगलीमध्ये करणार शक्ती प्रदर्शन, तर पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्याचा करणार निषेध। सुप्रिया सुळे यांच्यासह महत्त्वाचे नेते उद्या सांगलीमध्ये जाणार। वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरचे वडील अद्यापही फरार। गाडीच्या किरकोळ वादातून दिलीप खेडकर यांच्यासह वाहन चालकावर गुन्हा दाखल। वाहन चालकाला कालच अटक। दिलीप खेडकर यांचा मात्र शोध सुरू। गोवा सीमेवरती धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीला वंतारामध्ये पाठवणार। येत्या आठवड्यामध्ये बैठक घेऊन त्यावरती शिक्कामोर्तब केला जाईल। आमदार दीपक केसरकर यांची माहिती। मुंबईमधील चारकोपमध्ये व्यापाऱ्याची हत्या। पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू। कारखान्यातच व्यापाऱ्याची हत्या। उद्घाटनानंतर काही दिवसांमध्ये सातत्यानं खड्डे पडत असल्यानं पलावा पुलावरील रस्त्याचं पुन्हा डांबरीकरणाचं काम सुरू। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश भोये यांनी केलं होतं उद्घाटन। 72 कोटींचा फ्लायओव्हर 2 महिन्यांमध्ये खड्डेमय। शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारची भूमिका दुय्यम। पंचनाम्याचे शेतकऱ्यांना पंचनामा होतोय। कंत्राटदारांचं सरकार शेतकऱ्यांना मदत करणार नाही, वडेट्टीवारांची ही टीका। बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 4,20,000 हेक्टरवरील जमीन बाधित। जिल्हा प्रशासनाकडून नव्यानं आकडेवारी जाहीर। पुरात 4 व्यक्तींचा मृत्यू, 153 जनावरं दगावली। सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर भागात मुसळधार पाऊस। पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अनेक ठिकाणी पुलावरून पाणी, जनजीवन विस्कळीत। मुंबईकरांना दिलासा। मुंबईकरांची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। पाणी पुरवठा करणारे 7ही धरण आता 99% अधिक भरले। साताऱ्यातील कोयना धरण 100% भरलं। धरणातून 11,700 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बीडच्या परळी तालुक्यातील वानटाकळी शिवारात पाणी शिरलं। शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। 3 दिवसांपूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडेंनी या भागाची केली पाहणी, मात्र अजूनही पंचनामे झालेले नाही। बुलडाण्यात नदीच्या पुरात वाहून गेल्यानं वयोवृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू। चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज या ठिकाणची घटना। शेतातून घरी परत येत असताना लक्ष्मण ठेंग पुराच्या पाण्यात गेले वाहून। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे डेरवण रस्त्याची दुरावस्था, तर दरवर्षी खड्डे भरण्याचं काम करूनही काम निकृष्ट होत असल्यानं नागरिक संतप्त। साताऱ्याच्या खटाव तालुक्यात मागील 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे येरला नदीसह नाल्यांना पूर। येरळवाडी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून पहिल्यांदाच 6,170 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। लातूर जिल्ह्यातल्या निम्न तेरणा आणि मांजरा धरणाचे दरवाजे उघडले। विसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी निम्न तेरणाचे 8 तर मांजरा धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले। परभणीच्या सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू। दुधना नदीला पूर, तर मानवत तालुक्यातील टाकळी निलवर्ण या ठिकाणी पुलावरून पाणी। शाळकरी मुलांची कसरत। अहिल्यानगरमधल्या पाथर्डीमध्ये पावसामुळे मडी शिरातपूर या परिसरातील कांदा, सोयाबीन, तूर, बाजरी आणि उडीद पिकांचं मोठं नुकसान। नदीकाठी असलेली पिकं गेली वाहून। अनेकांच्या शेतात 1.5 ते 2 फुटांपर्यंत साचलं पावसाचं पाणी।
नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे 16,21,000 एकरवरील पिकांचं नुकसान. नवीन लागवड केलेली केळी पाण्याखाली गेल्यानं शेतकरी चिंतेत. सरकारने त्वरित पंचनामे करून मदत द्यावी, शेतकऱ्यांची ही मागणी. हिंगोली जिल्ह्यामध्ये होत असलेल्या पावसामुळे केळी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात. लागवड केलेली केळीची रोपटी कुजून जात आहेत. भाव नसल्यानं केळीला कवडीमोल भाव. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा या तालुक्यातील काटेजवळगा या गावामध्ये जोरदार पाऊस. ओढ्यांना आलेल्या पुरात एक जण गेला वाहून तर एक जण झाडावर अडकून बसलेला. मात्र झाडावर अडकलेल्या ग्रामस्थांना नागरिकांनी काढलं बाहेर. नाशिकमधल्या येवला तालुक्यातील गारखेडा या ठिकाणी रस्त्याची पूर्णतः दुरवस्था. विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत येण्याची वेळ. गारखेडा गवंडगाव रस्ता दुरुस्त करा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून